एक तर हे काम जे आसा ते जर बंद दवरता तो जाल्यार ते सगळे पुरोवपाचे कंप्लीट पुरोवपाचे ते ना जाल्यार तेणी सोलिंग करूंक स्टार्ट करपाचें कित्याक तेणी तेवूय काम स्टार्ट करूंक ना आनी कांय ना तेणी सारकें ग्रांटेड धरलेलें आसा तो आमदाराकूय कॅर करिना ह्या सरकाराकूय कॅर करिना आनी पंचायतीकूय कॅर करिना ताका लागून ताका मातशी तेजो जागो दाखोवपाची गरज आसा. Big plots for sale from 1,000 to 20,000 square meters at Mapsa, Menkodem and Dhargal. Contact Big Tycoon. पायपलायन घाली असले ते खणटाना ते आमी आडयल्लेले कारण की तेंच्यांनी आमकां सांगलेले एका मिटिंगेक की जशें पायपलायन घालून जातली तशें ते सगळे सोलिंग करतले आनी तेजेर डांबर घालतले ताका लागून आमी हें काम आडयल्लें. आतां ह्यो कॉन्ट्रॅक्टरान ग्रांटेड घेतलेल्या भशेन जाल्लेले आसा कारण की तेणी ते की सोलिंग करपाचें थंय सोडून घाल जें आडयलां तें आतां 8 दीस जाले तशेंच तेणी सोडलां. तुमकां दिसतलें हांगासर फाटसून पेपरार आमी आयकत आसता सदांच एक्सिडंट जाता म्हणून थोड्या दिसांनी तुमीय पेपरार तेच घालतल्यात की हांगासर एक्सिडंट जालो आनी हेका कारणीभूत जर कोण आसा जाल्यार तो कॉन्ट्रॅक्टर नाल्यार गव्हर्मेंट. आतां आमच्या आमदारान मांद्रे आमदार जी दारोलकर हेणी नाल फोडटाना हे सगळे नाल फोडून हे कामाची सुरवात केल्ली आनी ताका ते कॉन्ट्रॅक्टरान कमिटमेंट दिल्लेले की अशा पद्दतीन ते काम जातलें. आतां हांव आमदाराक अशी रिक्वेस्ट करता की तेणी हेणीन बारीक लक्ष घालपाचो ह्यो एक तर हे काम जे आसा ते जर बंद दवरता तो जाल्यार ते सगळे पुरोवपाचे कंप्लीट पुरोवपाचे ते ना जाल्यार तेणी सोलिंग करूंक स्टार्ट करपाचें कित्याक तेणी तेवूय काम स्टार्ट करूंक ना आनी कांय ना तेणी सारकें ग्रांटेड धरलेलें आसा तो आमदाराकूय कॅर करिना ह्या सरकाराकूय कॅर करिना आनी पंचायतीकूय कॅर करिना ताका लागून ताका मातशी तेजो जागो दाखोवपाची गरज आसा. जो ITI आणि तुवें हॉस्पिटल परिसर आहेत त्या परिसरात आहोत आणि या ठिकाणी रस्ता खणल्याचं आपल्याला स्पष्टपणे दिसत आहे आणि हा रस्ता खणण्यामागचं मुख्य कारण म्हणजे नवीन 30 MLD पाणी प्रकल्प तुवें ITI परिसरात उभा राहत आहे आणि त्यासाठी जी जलवाहिनी आवश्यक आहे आणि ही जलवाहिनी मांद्रे मतदारसंघाला जोडली जाणार आहे. त्यामुळे या प्रकल्पाच्या संदर्भात या रस्त्यावर खोदकाम करताना जलवाहिनी टाकण्याचा उद्घाटन सोहळा मागच्या महिन्यात झाला होता. कंत्राटदार आणि जे सार्वजनिक बांधकाम खात्याचे अधिकारी होते आणि आपले स्थानिक आमदार जी दारोलकर स्थानिक पंचायत मंडळ सर्व उपस्थित होते आणि त्या उपस्थितामध्ये कंत्राटदाराने आणि अभियंत्याने एक ग्वाही नागरिकांना दिली होती की रस्ता खोदकाम करत असताना 100 मीटर रस्ता खोदल्यानंतर तो पूर्णपणे व्यवस्थित बुजवला जाईल आणि त्यानंतर त्याच्यावर डांबरीकरण करण्याचं काम केलं जाईल आणि त्यानंतर मग पुढचा 100 मीटर खोदण्याचं काम केलं. परंतु कंत्राटदाराचा मनमानी कारभार जर बघितल्यास 1.5 ते 2 किलोमीटर रस्ता खोदकाम केलेला आहे आणि अजूनपर्यंत कशाच प्रकारचं सोलिंग किंवा बुजवण्याचं काम केलेलं नाही. हॉस्पिटल ते या औद्योगिक वसाहतीच्या जंक्शनपर्यंत हा रस्ता खोदून ठेवलेला आहे आणि मागच्या पंचायत मंडळाने आपली सुलक्षा नाईक आपले डेप्युटी मागचे सरपंच होते निलेश कानोळकर नागरिकांनी ज्या कंत्राटदाराने ज्या पद्धतीने आश्वासन दिलं होतं ते न पाळल्यामुळे हे काम रोखून धरलं होतं. परंतु कंत्राटदार एवढा मनमानी पद्धतीने वागत आहे की जो खोदलेला रस्ता आहे तो बुजवण्याचाही त्याने काम केलं नाही. मागच्या 8 दिवसापासून असा हा रस्ता खोदून धोकादायक तयार केलेला आहे. जर भविष्यात या ठिकाणी अपघात घडले तर त्याला जबाबदार कोण किंवा कंत्राटदार किंवा सरकार हे या आपल्या नागरिकांना स्थानिक लोकांना ग्रँटेड धरतात का असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. त्वरित आमदार आणि स्थानिक पंचायतीने लक्ष घालून ज्या कंत्राटदाराने कशा पद्धतीचं आश्वासन दिलं होतं ते आश्वासन पाळण्यासाठी त्यांच्यावर दबाव आणावा आणि पूर्णपणे रस्ता जो खोदलेला आहे तो बुजवून त्याला हॉट मिक्स डांबरीकरण करण्याचं काम करावं असं या माध्यमातून आम्ही मागणी करत आहोत. मी निवृत्ती शिरोडकर इन गोवा 24 ताससाठी.